तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आली आहे रायन ट्युटोरियल्स मध्ये, जे की आपल्या बदलापूर शहरामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांपासून कार्यरत आहे. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या मुलांच्या भविष्याकडे देखील लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि शैक्षणिक वर्ष सर्वात महत्वाचं 9वी आणि 10वी म्हटलं तर मग विश्वासाचं ठिकाण पाहिजे, आणि ते म्हणजे रायन ट्युटोरियल्स. कारण यांचा रिझल्ट असतो 100%. अगदी बरोबर ऐकत आहात. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये, बेलवली परिसरामध्ये असलेलं रायन ट्युटोरियल्स, याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. काय आहे इथे, नेमके कुठले कुठले क्लासेस घेतले जातात आणि 100% रिझल्ट येतो तरी कसा, काय आहे महत्वाची कारणं, ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत रायन ट्युटोरियलच्या सर्व असणार आहे गीतांजली सॅटिन मॅम. त्यांच्यासोबत आपण संवाद जे आहे ते साधणार आहोत. नमस्कार मॅडम. वेल एज्युकेटेड स्टाफ आहे आणि त्यांच्याशी आपण संपूर्ण जे काही आहे ट्युटोरियलची माहिती आता घेणार आहोत. काही फीडबॅक सुद्धा घेणार आहोत. लाईव्ह मध्ये आम्ही तुम्हाला क्लासरूम सुद्धा दाखवणार आहोत, त्यामुळे हा लाईव्ह शेवटपर्यंत बघा. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. काय माहिती द्याल तुमच्या एज्युकेशन बद्दल आणि रायन ट्युटोरियल्स बद्दल? ओके, नमस्कार. माझं नाव गीतांजली स्टॅलिन आहे. ओके, आणि हे क्लास जे आहे मी 4 ते 5 वर्षापासून चालवते. या क्लासेसची सुरुवात जी झालेली आहे ती 2021 आणि 22 मध्ये आम्ही स्टार्ट केलेली आहे आणि हा आमचा 4th इयर आहे. ओके, आणि रिझल्टचं बघायला गेलं तर रिझल्ट जे एव्हरी इयर जे आहे आमचा जो 100% रिझल्ट आहे. 10वीचाही रिझल्ट जर तुम्ही बघाल तर 10वीच्या रिझल्टमध्ये सुद्धा आमचा जो आहे रेज बघाल तर तुम्ही त्यांचा प्रोग्रेस एक्झॅक्टली तुम्हाला तो दिसणार. ऑलमोस्ट जी मुलं 70-75% जे काढतात त्यांचा रिझल्ट आम्ही 90 पर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यामुळे पॅरेंट्सही नक्की, पालकही खूप खुश आहेत यापासून. अजून एक महत्वाची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला द्यायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही 26 जानेवारीच्या पर्यंत या ठिकाणी जर ऍडमिशन बुकिंग करणार असाल तर तुम्हाला एक विशेष सवलत, डिस्काउंट जो आहे तो ऍडमिशन मध्ये मिळणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल सर्व काही ठीक आहे, परंतु एज्युकेशनच्या बाबतीमध्ये हे क्लासेस आहेत कसे, तर आपण ते सर्वात पहिले गीतांजली मॅडम सोबत जाणून घेऊया. मॅडम, तुमच्या एज्युकेशन बद्दल काय बोलाल? कारण सर्व तुम्ही आहात म्हटल्यावरती सर्वात पहिले आम्हाला तुमच्या एज्युकेशन बद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्कीच. माझं एज्युकेशन जे आहे मी बीएड केलेलं आहे मी, आणि प्लस माझं डबल ग्रॅज्युएशन झालेलं आहे, दॅट इज एमकॉम अँड MA. हे माझे क्वालिफिकेशन्स आहेत. आणि जे माझे क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये जे माझे जे स्पेशल सब्जेक्ट्स आहे दॅट इज द मॅथ्स सब्जेक्ट. सो स्पेशली मी मॅथ्स जे सब्जेक्ट आहे ते मी 9वी आणि 10वीला, अँड प्लस आम्ही जे स्टार्ट करतोय जे 11वी 12वी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी मेन सब्जेक्ट ते घेत आहे. तुम्ही पर्सनल देखील लक्ष देतात असं आम्ही ऐकलं आहे. आम्ही पर्सनल लक्ष देते स्पेशली फॉर मॅथ्स सब्जेक्टसाठी, कारण काय ते मी स्वतः घेते त्याच्यामुळे माझं जास्त लक्ष असतं मुलांकडे. त्याचे जे डाऊट क्लिअरन्स असतात, जे हाय वेटेजवाले जे मार्क्स असतात त्याच्यावरती थोडंसं आम्ही भार जास्त देतो, सो दॅट त्यांना जे स्कोर्स आहेत त्यांचे डाऊन नाही झाला पाहिजे आणि ते आउट ऑफ भेटले पाहिजे. वी आर ट्राईंग टू गिव्ह द 100% रिझल्ट टू ईच अँड एव्हरी चाइल्ड. टीचर्स बद्दल काय बोलाल? या ठिकाणी जे टीचर्स आहेत ते कसे आहेत? वेल एज्युकेटेड आहेत? कसे आहेत? त्यांना अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे? येस, टीचर्स बद्दल जर तुम्ही विचाराल तर टीचर्स ऑफकोर्स दे आर वेल एज्युकेटेड. ऑलमोस्ट त्यांचा 10 to 16 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, प्लस दे हॅव डन देअर BAs अँड DEds. जे टीचर्स आहेत त्यांनी BEd आणि DEd ऑलरेडी केलेला आहे. चालेल, आता आपण बेसिक जी माहिती आहे ती घेतलेली आहे. आता आपण क्लासरूम्स वगैरे बघूया. त्याचबरोबर एक लाईव्ह मध्ये आपण काही फीडबॅक सुद्धा घेणार आहोत. सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे 9वी आणि 10वी, आपण ज्याला टर्निंग पॉइंट बोलतो, आणि त्याचा रिझल्ट आपण जर रायन ट्युटोरियल्स मध्ये बघितला तर 100% जो आहे तो रिझल्ट आहे. म्हटल्यावरती शिस्त तर आहे, सेक्युरिटी सुद्धा आहे, सर्वच छान आहे. लाईव्ह मध्ये आपण काही फीडबॅक जे ते आता घेणार आहोत. छान, रॅन्डमली फीडबॅक घेऊया आपण ते, कारण ते कसे बोलतात ते बघूया. हाय, काय नाव तुझं? माझं नाव तन्मय आहे. कसा अनुभव आहे तुझा रायन ट्युटोरियल बद्दल? माझा खूप चांगला अनुभव आहे. येथील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिकवण्याची पद्धत यामुळे माझ्या अभ्यासातील संकल्पना खूप स्पष्ट झाल्या आहेत आणि केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर कठीण विषयांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन सुद्धा मला इथेच मिळाला आहे. आणि माझ्या प्रगतीमध्ये रायन ट्युटोरियल क्लासचे खूप मोठा वाटा आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभारी आहे. तू धन्यवाद. कितवीला आहेस? 10वीला. 10वीला आहे. हो. छान. तुझं नाव काय?
माझं नाव रितेश आहे. तू कितवीला आहे? मी पण 10वीला आहे. दहावीला आहे. तुला कसं वाटतं क्लासेस मध्ये आल्यावरती? मला क्लासेसमध्ये आल्यानंतर घरासारखं वाटतं, कारण इथले टीचर्स जे आहेत ते मला खूप सपोर्ट करतात, मोटिवेट करतात. माझे जे डाऊट्स आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करतात आणि माझे अभ्यासाचं प्रेशर असतं का? होमवर्क वगैरे खूप आहे असं काही असतं का? नाही, अभ्यासाचं काही प्रेशर नसतं. नाही. थँक्यू. हिला विचारूया आपण. तू बसूनच राहा. इंग्लिश बोलता येतं का? हो. कंटिन्यू. Hello, I'm Sean. I'm coming to Ryan Tutorials for tuitions from the past 2 years, and my personal experience here is amazing. The teachers have improved my basics in maths and science, especially Marathi, as it is not my mother tongue. I used to face difficulties in speaking Marathi. After I came here, I improved a lot in Marathi. थँक्यू सो मच. म्हणजे मी त्याला रॅन्डमलीच विचारलं, कारण 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश या ज्या आपल्या मोस्टली लँग्वेज आहेत त्या यायला हव्यात. अशा त्याच्याशी पण संवाद साधूया काही रॅन्डमली. अजून मुली पण खूप सिन्सिअर दिसत आहेत आपल्याला इथल्या सगळ्याच. काय नाव तुझं? Dan. काय माहिती देशील रॅन ट्युटोरियल बद्दल? Ryan Tutorials लाईक द बेस्ट ऑफकोर्स लर्निंग एक्सपिरियन्स आहे मला. 1 वर्षापासून आलोय मी इथे आणि मला खूप आवडलं. लाईक टीचर्स सगळे मोटिवेट करतात व खूप चांगल्या रीतीने शिकवतात आणि लाईक इझी असतं अंडरस्टँड करायला आणि सगळे प्रॉब्लेम्स जे असतात ते सॉल्व्ह करतात बरोबर. कुठला सब्जेक्ट आवडतो तुला? मला इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स. मॅथ कोणाला आवडतो? अजून कोणाकोणाला आवडतो मॅथ? कमी माझ्यासारखेच आहेत. छान छान. बघा, एकदम हसत खेळत जर एज्युकेशन, थँक्यू. जर हसत खेळत एज्युकेशन पाहिजे असेल तर इथेच या. हे 10वीचे विद्यार्थी आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघाल ना तर अजिबात टेन्शन नाहीये. आणि असेच क्लासेस आपल्याला पाहिजेत. काय नाव तुझं? माझं नाव चैत्राली पाटील आहे. हा मी तुझं रँक पण आलेला ना, आम्ही तुझे फोटो बघितले. हो, माझा 10thला 3rd रँक आलेला. मला 10thला 89% होते. मला 9thला ऍक्च्युली 72% होते. पण मग मी 10thला हा क्लास जॉईन केला तेव्हा मला खूप प्रोग्रेस दिसलं. मग इथे या टीचर्सनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं. सगळ्यांनी एकदम म्हणजे सगळे डाऊट सॉल्व्ह करायचे. एकदम फुल म्हणजे सपोर्ट होता टीचरांचा आणि सगळ्यांचा. असं प्रेशर नव्हता अभ्यासाचा. आम्ही एकदम टीचरांसोबत कधी वाटलेलं का की 3rd रँक येणार? म्हणजे टीचरांना तर कॉन्फिडन्स होताच की त्यांना चांगले मार्क्स भेटणार. टीचरांचा सपोर्ट होता, टीचरांना फुल कॉन्फिडन्स होता, पण त्यांनी करून घेतला आता. पॅरेंट्स सोबतही संवाद साधूया आपण. हाय मॅम. हॅलो, माझं नाव प्रीतम सईद आणि माझा मुलगा आर्यस आहे. 9th क्लासमध्ये तो अदर क्लासेसमध्ये होता. 9th मध्ये त्याला 60% मिळाले. त्यानंतर रायन ट्युटोरियल जॉईन केल्यानंतर गीता टीचर आणि अदर स्टाफ एका सेंटेन्समध्ये सांगेल दी बेस्ट क्लास अँड दी बेस्ट टीचर अँड दी बेस्ट स्टाफ. आणि त्याला 10th मध्ये 87% आले. हा, छान. काय बोलशील, 10th मध्ये एवढे मार्क मिळाले, काय सिक्रेट? चांगलं वाटलं. टीचरांनी खूप मदत केली आम्हाला. कधी पण काही डाऊट असायचे तर ते नेहमी गाईड करायचं मला त्याच्यामध्ये. आणि कधी असं डिफिकल्टी आली नाही कोणत्याच सब्जेक्ट्समध्ये, स्पेशली मॅथ्स. मॅथ्स वीक पॉईंट होता. गीता मॅमनी त्याच्यामध्ये खूप मदत केली माझी. थँक्यू. तुझा अनुभव कसा राहिला? काय नाव तुझं? माझं नाव दीक्षा रोकडे. तर मग माझा अनुभव एकदम छान होता. मला 9th मध्ये 55 होते, जरा कमीच होते बघायला गेलं तर. पण इथं आल्यापासून खूप छान म्हणजे छान मार्क्स पडले. 73 पडले. ऍव्हरेज होते पण छान होते. मला मॅथ्स बिलकुल म्हणजे होतच नव्हतं माझ्याकडून. ते गीता टीचरांनी नंतर आले का? हो छान आले मला. मी पण यायला पाहिजे होते. तर मग मॅमनी छान करून घेतलं. सायन्स पण म्हणजे एवढं नव्हतं येत मला, तर मग सरांनी पण छान केलं. सगळे टीचिंग स्टाफ छान आहे तिथले. सपोर्ट पण करतात, मोटिवेट पण करतात. तर मग आम्हाला अजून डाऊट राहिला तर इथं आम्ही येतो डाऊट सॉल्व्ह करायला. फॅमिली मेंबर खुश झाले असतील ना, म्हणजे कुठे 55% बघायची सवय आणि डायरेक्ट फर्स्ट क्लास मध्ये गेली डायरेक्ट. हो, पप्पा खूप खुश झाले. हो. तर मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅम, खूप हॅपी फीडबॅक आम्हाला बघायला मिळत आहे. थोडंसं आपण चालता चालता सेक्युरिटी बद्दल बोलूया, कारण 9वी 10वी म्हणा किंवा मुली पण येत असतात क्लासेसला आणि आता खूप काही घटना घडत असतात. तर सेक्युरिटी बद्दल काय बोला? सेक्युरिटी बद्दल मला हे सांगायचं आहे की ईच अँड एव्हरी क्लासमध्ये जे आहे आम्ही कॅमेराज फिट केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो वेदर दे आर स्टडिंग ऑर नॉट, ऑर वेदर दे आर डुईंग द अदर ऍक्टिव्हिटीज ऑर लाईक दॅट. तर आम्ही सेक्युरिटीसाठी ऑल क्लासेसमध्ये जे आहे आम्ही कॅमेराज लावलेले आहेत.
मोस्टली फ्रेश जरी व्हायचं असेल मुलांना तरी सुद्धा इथेच अरेंजमेंट आहे. म्हणजे एकदा क्लासमध्ये आले की बाहेर जायची गरजच नाही. प्रोजेक्टर सुद्धा आहे, सर्वच काही आहे. आपण सगळ्यांशी जेत बोलणार आहोत आता. मोस्टली आपण टीचर जरी बघत असाल तर वेल क्वालिफाईड टीचर आहेत. तर काय बोलशील, तुला कसं वाटतं रायन ट्युटोरियल्स? सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही मला बोलायची संधी दिली. ऍक्च्युली मी 2 वर्षापासून रॅन ट्युटोरियल जॉईन केलंय आणि या 2 वर्षाचा अनुभव माझा खूप चांगला होता. ऍक्च्युली मी जेव्हा रॅन ट्युटोरियल जॉईन केलं तेव्हा तिथे फक्त अभ्यास अभ्यास असं नाही, तर बाकी जे एक्स्ट्रा करिक्युलर आहे, आपले जे सण वगैरे आहेत, ते साजरे करण्याची देखील पद्धत आहे. इथं कुठलाही समजा एक चॅप्टर घेतला तो एका लेक्चरमध्ये सहज निपटून टाकला असं नाही. एका चॅप्टरला नीट मुलांना समजेपर्यंत शिकवलं जातं. आणि या क्लास मला सगळ्यात चांगली गोष्ट जी आवडली ती म्हणजे या क्लासमध्ये ऑडिओ व्हिज्युअल्सची एक सिस्टम आहे, जिच्यामुळे बाकी सगळे मुलांना जो सायन्सचे कॉन्सेप्ट असतात, सायन्स मॅथ्स जे हार्ड कॉन्सेप्ट असतात ते त्यांना समजायला खूप मदत पडते. तर तो एक मला पॉइंट खूप आवडतो रायन ट्युटोरियल्सच्या बद्दल. आणि रायन ट्युटोरियल्स जे असते फक्त आपल्याला अभ्यासाबद्दल नाही, तर आपल्या जीवनामध्ये जे संकट येतात त्यांना आपल्याला फेस ओव्हरकम कसं करायचंय ह्याची देखील आपल्याला संधी शिकवून जातं. तू कितवीला आहेस? मी 7वीला आहे. 7वीला आहेस. हो, हा स्पीच वगैरे पण देतो का? हो ना, खूप छान छान. धन्यवाद. म्हटलं तुझ्याशी बोलून मस्त. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर बोलायचं तुला क्या बात आहे, बोल ना, काय म्हणते, कसं वाटलं? रायन ट्युटोरियल्स मध्ये माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. इथे जॉईन केल्यानंतर माझी स्टडीज मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. इथलं ॲटमॉस्फिअर पण खूप ऑप्टिमिस्टिक आहे. आणि इथे जॉईन केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स पण डेव्हलप झाला. आणि काय नाव तुझं? आर्या अरे, तू 7वीला? 9वीला. 9वीला. हो. थँक्यू. काय नाव तुझं? माझं नाव प्रांजल आहे. मी 9th मध्ये आहे. 9th मध्ये आहे. कसं वाटतं तुला रायन ट्युटोरियल बद्दल? कसं आहे फीडबॅक? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिलाय माझं एक्सपिरियन्स शेअर करण्याबद्दल. तर माझा एक्सपिरियन्स खूपच वंडरफुल आहे. तो स्टडीज बद्दल असू दे, टीचर्स किंवा मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बद्दल असू दे. इकडचे टीचर्स खूपच कोऑपरेटिव्ह आहे, अंडरस्टँडिंग आहेत आणि ते खूप सोप्या मॅनरमध्ये शिकवतात, जे खूप समजायला खूप इझिली समजतं. जे मॅथ्स आणि सायन्स सारखे दुसऱ्यांना जे हार्ड वाटतात ते खूप इझिली सगळे कॉन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे आणि वीकली टेस्टमुळे खूपच एक्झामच्या आधी चांगली तयारी होते. मी आता 9th मध्ये आहे. मी 10th साठी आत्ताच माझे एफर्ट चालू केले. किती स्कोरिंग येणार? प्रिपरेशन तरी 100 साठी चालू आहे. क्या बात आहे. हे काही कमी नाही ना. छान, नक्कीच ऑल द बेस्ट. तुला मिळायलाच पाहिजे. काय नाव तुझं? माझं नाव सम्राट नायक आहे, इंग्लिश. हो चालेल. Hello, my name is Samrat Nayak, and I am studying in 8C, and I am the student of Ryan Tutorials from last 3 years. So thank you for giving me this opportunity. I would like to share my experience of the last 3 years with Ryan Tutorials. Joining Ryan Tutorials was a turning point in my coaching life. It was not just a coaching institute, but a place where my concepts, confidence, and discipline were shaped. The teaching methodology focused on building strong fundamentals like discipline, confidence, and keeping attention. When I started, I faced difficulties in certain subjects and lacked confidence to ask questions and doubts. However, the teachers of Ryan Tutorials motivated me and cleared my doubts with patience and kindness. Over this last 3 years, I have seen a significant improvement in my academic performance and problem solving skills. Because of all these activities, I see myself as a better student of Ryan Tutorials. I look forward applying these learnings with same dedication and commitment wherever I go next. Thank you. थँक्यू सो मच. असे फास्ट इंग्लिश बोलतात ना, म्हणजे 9वी 10वीचे मुलं. तर विचार करा या ट्युटोरियल्स मध्ये किती छान पद्धतीने मुलांना शिकवलं जात असेल. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करायचं आहे. अजून काही पॅरेंट्स आणि त्यांचे फीडबॅक जे आपण नक्कीच घेणार आहोत. हाय, काय फीडबॅक असेल? कसं वाटतंय इथे आल्यावर? इथे असं वाटतं म्हणजे मी माझी मुलगी 6वी पासून ह्या क्लासमध्ये आहे
आणि तिची 6वी पासून मी एवढी ग्रोथ बघतोय की मला तिच्यावर लक्ष द्यावं लागत नाही. एवढा कॉन्फिडन्स या क्लासवर माझा आहे की फुल म्हणजे चांगली ग्रोथ, आणि त्या टीचरचा पण एवढा विश्वास त्या मुलांवर आहे. पण त्यामुळे टीचर्सचं पण एवढं कॉंग्रॅच्युलेशन करतो की मुलांवर पर्सनली त्या लक्ष देतात. घरी टेन्शन नसतं मुलं. नाही, काहीच नाही. आणि मी तिला कधीही घरी सांगत नाही की बेटा अभ्यास कर, कारण स्वतःहून इथे करते आणि स्कोरिंग पण तिचं अभ्यासामध्ये चांगलं येतं. हा, थँक्यू. चालेल, थँक्यू. मॅडम, पर्सनल अटेन्शनच्या बाबतीत काय बोलाल, की म्हणजे किती स्टुडंट जे आहेत एका क्लासरूम मध्ये असतात? एका क्लासरूम मध्ये ओव्हरऑल जे 15 to 20 स्टुडंट जे आहेत ते आम्ही घेतो. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, 15 to 20 स्टुडंट्स असल्यामुळे त्याच्यामध्ये पर्सनल अटेन्शन टीचरला पण देता येतं. हे क्लासरूम्स जे आहेत ते आपण बघितले. आता इथे सुद्धा सेफ्टीच्या दृष्टीने एक नंबर आहे, कारण मी जसं की पहिले सांगितलं की एकदा जर विद्यार्थी इथे आला तर तो परत बाहेर जो आहे, ज्या वेळेला क्लास सुटणार त्याच वेळेला तो येऊ शकतो. असं बाहेर आपण एकदा बघूया. चला लोकेशन पण कव्हर करूया. आणि सेफ्टीच्या दृष्टीने एक नंबर आहे. छान. हे बघ, आपण लोकेशन बघूया. काही फीडबॅक घेऊया आपण. हाय, काय बोलाल रायन ट्युटोरियल्स बद्दल? रायन ट्युटोरियल्स जे ब्रीद वाक्य आहे, तुम्ही इथे बघताच बोर्डवर पण लिहिलेले आहे की टुडेज लीडर टुमारोज लीडर. तर हे ब्रीद वाक्य आहे ते मुलांमध्ये 100% रुजवण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळी माझा मुलगा क्लास जॉईन करायला लागला त्यावेळी त्याच्यामध्ये मला ओव्हरऑल पण जरा प्रगती दिसू लागली. मग फक्त अभ्यासातच नाही तर तो इंटरॅक्ट व्हायला लागला, प्रश्न उत्तरे विचारायला लागला. आधीचे त्याला 80 ते 82% असे मिळायचे, पण हा क्लास जॉईन केल्यानंतर मला म्हणजे खूप प्रोग्रेस वाटली त्याची, कारण 90 ते 92% तो येऊन पोहोचला. म्हणजे 10 ते 15% अचानक वाढले. कारण याच्या मागे श्रेय सरांचं आणि मॅडमचं खूप आहे. कारण शेवटच्या बाकाच्या मुलाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत इथे एफर्ट्स घेतले जातात. आणि ऍज अ पॅरेंट म्हणून आम्हाला कुठलीच काळजी वाटत नाही, कारण इथे सगळी तयारी त्यांची करून घेतली जाते आणि प्रत्येक मुलाकडे पर्सनली पण लक्ष दिलं जातं. माझा मुलगा आता 7th ला आहे. दहावीचं टेन्शन नाही. काय बोलाल? खूप छान शिकवतात, प्रॅक्टिस खूप करून घेतात. ओव्हरऑल म्हणजे कंटिन्युअसली त्यांच्या टेस्ट चालू असतात परीक्षेच्या अगोदर. माझी मुलगी यावेळेस आता फर्स्ट रँक पर्यंत पोहोचलेली आहे. 2 वर्षापासून तिचा सलग फर्स्ट रँक येतो आहे. आणि खूप छान शिकवतात, टीचिंग खूप छान करतात. कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही मुलांची तोपर्यंत त्यांचं टीचिंग चालू असतं. थँक्यू सो मच. खूप लाईव्ह मध्ये फीडबॅक बघितले आपण एकदा आता लोकेशन बघूया. आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत. याच ठिकाणी आहे आपलं रायन ट्युटोरियल्स. एक्झॅक्टली हा जो रस्ता आहे आपला, हा वेलनेस पासून मध्ये जो रस्ता जातो त्या साईडला तुम्हाला यायचा आहे. दाखवायचा? ठीक आहे. म्हणजे जास्त मध्ये पण नाही, सेफ्टीच्या दृष्टीने पण छान आहे एकदम. हे बघा, हा आपला बदलापूर हायवे आहे, हा आपला जो अंबरनाथला पुढे कनेक्ट होतो. एक्झॅक्टली मुथूट फायनान्स जे आहे त्याच्या एक्झॅक्टली फ्रंटला. आणि एक्झॅक्टली इथे मध्ये आल्यावरती एकदम निवांत ठिकाणी, जे काही काळजी करायचं कारण नाही आणि सेफ्टी मुलांची बघितली जाते. याच ठिकाणी 1ली पासून ते 12वी पर्यंत क्लासेस जे आहेत आता आहे. पॅटर्न आपण जर बघत असाल तर SSC आणि CBSE बोर्डचा जो आहे सिलेबस इथे कव्हर करून घेतला जातो. मोस्टली 100% रिझल्ट आहे. आणि सेफ्टी आहे. मुलं सायकलवर येतात, सायकल पार्किंगला त्यांना बाहेर जायची गरज नाहीये. हे बघा, याच ठिकाणी त्यांच्या सायकल्स असतात. त्यामुळे इथून मुलगा जर एकदा गेटमध्ये आला तर त्यांच्यासाठी सेफ्टी सुद्धा इथे त्यांनी तेवढीच ठेवली आहे. मॅडम, काय बोलाल बदलापूरकरांना? बदलापूरकरांना हेच म्हणणं आहे की प्लीज जॉईन रायन ट्युटोरियल्स अँड गेट द बेटर फ्युचर फॉर युअर नेक्स्ट इयर. आपण संक्रांतीच्या ऑफर याच्या संक्रांती नाही, परंतु आता 26 जानेवारीची ऑफर देत आहात. हो, नक्कीच. 26 जानेवारीची तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा अँड यू विल बी हॅव्हिंग 26 जानेवारी अँड ऑफर फॉर 9th and 10th स्टँडर्ड. स्पेशली वी आर गोइंग टू स्टार्ट द बॅचेस फ्रॉम फेब्रुवारी. म्हणजे आता 9वी 10वीच्या मुलांच्या बॅचेस आतापासूनच सुरुवात होते आणि त्यासाठी एक योग्य पाऊल म्हणजे रायन ट्युटोरियल्स आहे. मॅडम, बॅचेसचा टायमिंग कसा असतो? बॅचेसचं टायमिंग त्यांच्या स्कूलच्या टायमिंगच्या अनुसार असणार. बेसिकली जे आहे ते इव्हनिंग पासून बॅचेस स्टार्ट होतो. मग तुम्ही पण या, एकदा नक्की अवश्य व्हिजिट करा. आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देखील मेन्शन केलेला आहे आणि छान असा ऍडमिशन वरती डिस्काउंट मिळवू शकता.
लवकरात लवकर या, व्हिजिट करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.